नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये
प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला।
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे।
चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92,00,000ची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92,00,000 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईची आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92,00,000ची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92,00,000 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईची आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92,00,000ची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92,00,000 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे।
धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे. मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईची आकडेवारी देण्यात आलेली आहे. चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे. पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे. 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट. संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन. धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे. धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे. मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईची आकडेवारी देण्यात आलेली आहे. चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे. पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे. 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट. संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन. धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे. धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये
प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याची आकडेवारी समोर आलेली आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईची आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याची आकडेवारी समोर आलेली आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईची आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला।
प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे। मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धर्मवीर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता। शिवसेनेचे दिग्गज नेते व ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता। त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे। शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला। प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर 2 चित्रपटात आनंद दिघेची भूमिका, अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिज दातेने साकारलेली आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली याचे आकडेवारी समोर आलेले आहे। चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे।
मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे। या पोस्टमध्ये पहिल्या दिवसाची कमाईचे आकडेवारी देण्यात आलेली आहे। चित्रपटाने दमदार ओपनिंग केलेली आहे। पहिल्या दिवशी धर्मवीर 2 ने 1,92 लाखाची कमाई केलेली आहे। 2024 मध्ये सर्वात अधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे, असे देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे। पहिल्याच दिवशी नेट 1,92 कमावून धर्मवीर 2 सिनेमा ठरला या वर्षाचा सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट। संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन। धर्मवीर 2 असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलेले आहे। धर्मवीर 2 चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते। आता शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झालेला आहे।